नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आजचा हा व्हिडिओ 100 डेज चॅलेंजच्या सिरीज मधील 7वा व्हिडिओ आहे। खूप दिवसापासून खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला डिझाईनच्या बाही वगैरे दाखव, तर बघा, किंवा डिझाईनच्या बाहीचे आम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे आहेत। तर बघा, तुम्हाला पेपर पॅटर्न घ्यायची अजिबात गरज नाही। तुमच्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत त्यावरूनच आपण वेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या बाही कशा तयार करू शकतो ते आपण बघणार आहोत। आणि मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे आणि ही जी फुग्याची बाही घेतलेली आहे किंवा हिला फ्रिलची बाही असं सुद्धा म्हणतात, गोपी बाही असं सुद्धा म्हणतात, वेगवेगळे नावांनी म्हणजे असे नावं आहेत। तर ही बाही मी आपल्या पेपर पॅटर्न वरून कटिंग केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा दाखवलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता सेपरेट बाहीचे डिझाईनच्या बाहीचे पेपर पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही। हा जो ब्लाउज मी वेअर केलेला आहे ना, हा फोरटक्स ब्लाउजच्या पेपर पॅटर्न वरून कटिंग केलेला आहे। 34 साइजच्या फोरटक्स पेपर पॅटर्न वरून याची फिटिंग खूप छान आलेली आहे। अगदी फिनिशिंग मध्ये ब्लाउज आला कुठे आहे आणि याची बाही छान आली आहे। तुम्हाला याची पाठीमागच्या भागाची फिटिंग दाखवते। छान सुंदर असा हा ब्लाउज फिटिंगला बसला आहे। तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअपला मेसेज करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या या फुगा बाहीच्या डिझाईनच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, ब्लाउजची पूर्णपणे कटिंग केलेली आहे, म्हणजे अस्तर कटिंग ब्लाउज पीस वरची कटिंग झालेली आहे। आणि हा फोरटक्स ब्लाउज आहे 34 साइजचा। हा या ब्लाउजची कटिंग आपल्या फोरटक्स ब्लाउजच्या तयार पेपर पॅटर्न वरून केलेली आहे। इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल तो व्हिडिओ मी पूर्ण शूट केलेला नाहीये। आपण इथं फक्त बाहीची कटिंग बघणार आहोत, म्हणजेच आपल्या पेपर पॅटर्न वरून डिझाईनची बाही कशी बनवायची ते बघणार आहोत। बघा, इथं सरळ धाग्यामध्ये इथं सिक्वेन्सचा हा ब्लाउज पीस आहे आणि हा आपला बाहीचा पेपर पॅटर्न आहे। 34 साइजची बाही आहे। आता बघा, हे कापड एक्स्ट्रा आहे तर ते मी कट करून घेते, म्हणजे सरळ कटिंग करून घेते। आता बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत। आता बघा, ही चौपदरी घडी मी कशी केलेली आहे। खालचं जे कापड आहे ते वरच्या बाजूला घेतलेलं आहे। इथं बाहीचा पॅटर्नची लांबी आहे 5 इंचाची, म्हणजेच मला बाही सुद्धा इथं 5 इंचाची तयार पाहिजे आहे। त्यामध्ये मी 2 इंच वाढवून घेतलं, म्हणजे 7 इंचावर इथं लांबी घेतलेली आहे। आणि बघा, इथं 4 इंचावर एक मार्किंग केलं, तेवढंच मार्किंग खालच्या बाजूला सुद्धा केलेलं आहे। आणि इथं अशी एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। ही 4 इंचावर मी रेषा ड्रॉ केलेली आहे, म्हणजे 4 इंच एवढं अंतर मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आणि बाहीच्या लांबीमध्ये 2 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलं। त्यानंतर जी रेषा ड्रॉ केलेली आहे ना, त्याच्या पुढे मी बाही ठेवलेली आहे, म्हणजे आपला हा बाहीचा पॅटर्न ठेवलेला आहे। आता आहे तशीच्या तशी आपल्याला बाही इथं ड्रॉ करून घ्यायची आहे। अगदी नॉर्मल आपण जशी बाहीची ड्रॉइंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने। आणि त्यानंतर बघा, एक पार्ट बाहीचा हा पुढील भाग हा सेपरेट करून घेतला आणि आता इथं खोल शेप देत असतो ना आपण बाहीला, तो सुद्धा मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की जे मी 4 इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्या पुढे बाही ड्रॉ केली, आणि म्हणजे इथं जे 4 इंच अंतर वाढीव घेतलेलं आहे ना, तिथं काय येतील, चुणे येतील, कारण आपण इथं फुगा बाही म्हणा किंवा चुण्यांची बाही तयार करत आहोत ना, म्हणून। इथं खालच्या बाजूने ही कापड मी कट करून घेतलं, सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर हा जो मध्य आहे ना, इथं नॉच देऊन दिला। आणि आता हे दोनही पार्ट असे एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे, कारण आपल्याला पुढील भागाची खोल कटिंग करायची बाकी आहे म्हणून। हे जे मार्किंग तुम्हाला दिसत आहे ना, तिथूनच मी आता ही खोल भागाची कटिंग करून घेतलेली आहे। आणि बघा, आता हा पुढील भाग आहे हे आपलं लक्षात यावं, त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, कट्स लावून घेतला। त्यानंतर इथं खालच्या बाजूला 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि अशी ही एक रेषा ड्रॉ करून घेतली। ती मी का केली ते तुम्हाला पुढे सांगते। त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला 1 फोल्ड 2 फोल्ड असं म्हणजे घडी करून ते फोल्ड करून घ्यायचं आहे, किंवा याला गोट वाळणे असं सुद्धा म्हणतात। सुरुवातीला आपण जेव्हा शिलाई काम शिकतो ना, तेव्हा जसा गोट वाळतो ना, तसा मी म्हणजे तशी शिलाई केलेली आहे। त्यानंतर बघा, इलास्टिक आपल्याला लावायचं आहे। इलास्टिक आहे इथं 11 इंच। तर ते 11 इंचच का घेतलं, तर कारण माझा दंडघेर आलेला आहे 12 इंचाचा आणि त्यापेक्षा 1 इंचांनी इलास्टिक तुम्हाला कमी घ्यायचं आहे। म्हणजे तुमचा दंडघेर कितीही असू द्या, त्यामध्ये 1 इंचांनी कमी इलास्टिक घ्यायचं। इलास्टिक किती घ्यायचं हे याआधी तुम्हाला
माहित होतं का? किंवा ही जी माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडत असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता खालच्या बाजूला चुन्या आल्या इलास्टिकमुळे. आता वरच्या बाजूला सुद्धा आपण जे मार्किंग केलेलं होतं 4-4 इंचावर तेवढ्या अंतरावर मी इथं चुन्या घेऊन घेतलेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण बाही जोडतो ना, तशी बाही आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपण इथं चुन्या घेतलेल्या आहेत बरोबर? तर त्यामध्ये काय होतं ना, बऱ्याच वेळेला कमी जास्त अंतर होऊन जातं. तर जर का आपलं कापड जास्त येत असेल म्हणजे बाहीचं, तर 1 किंवा 2 चुनी इथं घेऊन घ्यायची किंवा तुम्हाला बाही कमी पडत असेल, तर 1 किंवा 2 चुनी आपल्याला उसवून सुद्धा घ्याव्या लागत असतात. इथं तर बघा मला 1 चून एक्स्ट्रा घ्यावी लागली फक्त, बाकी सगळं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर इथं डबल शिलाई देऊन द्यायची. हे बघा अशा पद्धतीने जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याप्रमाणे अगदी 5 मिनिटामध्ये इथं पेपर पाटांवरून आपण डिझाईनची बाही तयार केलेली आहे. आता ब्लाउजची फिटिंग करून घेऊया. इथे लॉक सिस्टमची फिटिंग करत आहोत म्हणून बाहेरील बाजूने आधी मी शिलाई दिली, त्यानंतर आतील बाजूने अशा पद्धतीने काठाला शिलाई द्यायची आहे. कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडगेराचा निम्मी असं मी मार्किंग करून घेतलं आणि आता ही फिटिंगची शिलाई दिलेली आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही 1 किंवा 2 अजून शिलाई देऊ शकतात. आणि बघा ह्या ब्लाउजचा तुम्हाला फायनल लुक दाखवते. अशा पद्धतीने खूप छान सुंदर असा हा ब्लाउज तयार झालेला आहे आणि बाही सुद्धा खूपच छान तयार झालेली आहे. मी तुम्हाला ही वेअर सुद्धा करून दाखवलेली आहे. ही बघा इलास्टिक लावल्यामुळे लुकही छान आलेला आहे आणि आपलं कामही सोपं झालेलं आहे. गळा म्हणा किंवा पुढील भागाची फिनिशिंग शिवाय मागील भागामध्येही खूप छान अशी ही फिनिशिंग आलेली आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. हा ब्लाउज मी वेअर करून बघितला तरी खूप छान अशी त्याची फिटिंग आलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा किंवा तुम्हाला काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. म्हणजे त्यावरही सेपरेट व्हिडिओ आपण बनवत असतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.